जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेने तब्बल 10 वर्षांनी गुलाल उधळला. या निवडणुकीत झालाय प्रचंड विक्रमी ऐतिहासिक विजय. उद्धव ठाकरेंनी फोन करून या शिवसैनिकांचं केलंय अभिनंदन. भाजपा शिंदे गटाला मोठा धक्का. शिंदेंच्या भोपळ्यावर सगळेच हसले. 22 जागांवर ठाकरेंचे शिलेदार जिंकले. नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं कोणती निवडणूक आहे ज्यामध्ये भाजपा शिंदे गटाला धक्का बसून त्यांना भोपळा मिळालेला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका यांचे निकाल लागले. भाजपा शिंदेंना चांगलं यश मिळालं. ठाकरेंकडे नवीन पक्षचिन्ह असताना सुद्धा ठाकरेंनी मुंबईसह इतर अनेक शहरात चांगली लढत दिली. अनेक ठिकाणी सत्तासुद्धा स्थापन झाली. परवा झालेल्या या निवडणुकीमध्ये सुद्धा जे काही ठाकरेंचे शिलेदार मनापासून लढले आणि सत्तेच्या जे काही जोरावर भाजपा शिंदेंच्या गटाने जो प्रयत्न केला तो हाणून पाडून शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला. महाराष्ट्र सहकारी कामगार निवडणुकीत ठाकरेंचा दणका. भाजपा शिंदे गटाला मोठा धक्का. 22 जागांवर ठाकरेंच्या शिलेदारांचा विजय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवणारी सहकारी कामगार निवडणूक अखेर पार पडली आणि निकालांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तब्बल 22 जागांवर विजय मिळवत सहकार क्षेत्रात आपली ताकद पुन्हा दाखवून दिली. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे यांच्या गटाला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर या निकालाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निकालांनी बदललेले राजकीय गणित या निवडणुकीकडे सुरुवातीपासूनच मिनी लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात होते. सहकारी कामगार संघटनांमध्ये कोणत्या पक्षाची पकड मजबूत आहे याचे संकेत या निकालातून मिळाले. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे गटाने संघटनात्मक पातळीवर केलेल्या कामाचा आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या सक्रियतेचा थेट फायदा या निवडणुकीतून दिसून आला. निकाल जाहीर होताच राज्यभरातील शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला. ठिकठिकाणी फटाके फोडण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते नाचताना दिसले. सोशल मीडियावर सुद्धा 22 पैकी 22 हा ट्रेंड चर्चेत राहिला. उद्धव ठाकरेंनी त्या सर्व विजयी शिलेदारांचे फोन करून अभिनंदन केले. उमेदवारांना फोन करून वैयक्तिक अभिनंदन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सगळीकडेच हा विजय शिवसैनिकांचा, सामान्य शिवसैनिकांचा आणि जनतेचा आहे असं सांगितलं. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण अधिकच वाढले. राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा आहे की सहकार क्षेत्रात पुन्हा पकड मजबूत करण्यासाठी ठाकरे गटाने गेल्या काही महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन केले होते. स्थानिक स्तरावर बैठका, कामगारांशी संवाद आणि संघटनात्मक बदल या सगळ्यांचा परिणाम आता दिसून आलेला आहे. भाजपा शिंदे गटाची निराशा या निकालाने त्यांना सर्वाधिक धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी जोरदार प्रचार करून सुद्धा त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. निवडणुकीपूर्वी या दोन्ही गटाने विजयाचे दावे केले होते, मात्र निकालांनी त्यांचे गणित पूर्णपणे उलटलेले दिसले. राजकीय विश्लेषकांच्या मते स्थानिक कामगार संघटनांमध्ये असलेली नाराजी, उमेदवार निवडीत असलेले मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव ही पराभवाची प्रमुख कारणे ठरली. काही ठिकाणी बंडखोरी आणि मतांचे विभाजनही दिसून आले, ज्याचा थेट फायदा ठाकरे गटाला चांगला झाला. शिवसैनिकांचा जल्लोष झाला आणि अनेक ठिकाणी मराठवाड्यातील भागांमध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आनंद उत्सव साजरा केला. भगवे झेंडे, ढोल ताशा आणि घोषणाबाजीने उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले असले तरी विजयाचा उत्साह लपवणे कठीण झाले होते. या ठिकाणी विजयी उमेदवारांचा सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्र सहकार चळवळीला ऐतिहासिक महत्त्व आहे. कामगार संघटना, सहकारी संस्था आणि स्थानिक स्तरावरील संघटनांमध्ये राजकीय पक्षांची मजबूत पकड असणं हे ताकदीचं लक्षण ठरतं. राजकीय तज्ज्ञ सांगतात की सहकार क्षेत्रात मजबूत नेटवर्क तयार झाल्यास विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा थेट फायदा त्याच पक्षाला होतो. त्यामुळे या निकालाने भविष्यातील राजकीय रणनीती बदलू शकते. विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हा विजय सामान्य कामगारांचा आहे. आम्ही कामगारांसोबत सदैव या लढ्यासाठी तयार आहोत. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांनी निकालाचा स्वीकार करत पुढील निवडणुकीसाठी तयारी करण्याचा निर्धार केला. या निकालामुळे राज्यातील अनेक ठिकाणी सहकार क्षेत्रात आता ठाकरेंनी शिरकाव केल्याची मोठी घोषणा केली. ठाकरे गटाने मिळवलेले 22 जागांचे यश आगामी निवडणुकांसाठी आत्मविश्वास वाढणारे ठरू शकते.
विशेषतः मुंबई ठाणे परिसरात पक्षाची पकड मजबूत असून हा सगळीकडे संदेश गेलेला आहे. सहकार क्षेत्रातील विजयामुळे महाविकास आघाडीतील चर्चांनाही वेग येऊ शकतो. भविष्यातील युती आघाडीमध्ये या निकालाचा संदर्भ दिला जाईल असे राजकीय मतदारांचे मत आहे. विरोधकांनी मात्र या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेवर टीका केली. काहींनी हा निकाल स्थानिक पातळीवर समीकरणांचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे. मात्र ठाकरे गटाने या टीकेला उत्तर देताना जनतेचा स्पष्ट कौल हा आम्हालाच आहे असं सांगितलं. या विजयानंतर ठाकरे गटाने संघटन विस्तार राज्याकडे सगळीकडे नेण्याचे संकेत दिले आहेत. कामगार संघटनांमध्ये नवीन सदस्य नोंदणी, प्रशिक्षण शिबिरे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही पुन्हा उभारी घेण्याची सुरुवात केलेली आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. महाराष्ट्र सहकारी कामगार निवडणुकीतील या निकालांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाने मिळवलेला 22 जागांचा विजय आणि भाजपा शिंदे गटाने मिळालेला 0 निकाल हा आगामी राजकारणासाठी महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानला जातो. उद्धव ठाकरेंनी या विजेत्यांना फोन करून केलेले अभिनंदन, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि विरोधकांची निराशा या सगळ्यामुळे ही निवडणूक दीर्घकाळ चर्चेत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीसुद्धा भाजपा शिंदे गटाकडून कामगारांना अनेक आमिषे दाखवण्यात आली. अनेक ठिकाणी पैशाचं वाटपसुद्धा झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिलेदारांनी केला होता. मात्र ठाकरेंच्या शिलेदारांनी केलेले योग्य नियोजन, गेल्या काही महिन्यात केलेले कामगारांसाठी आंदोलन आणि त्याचं फळ, अनेक ठिकाणी जे काही युनियन असतील त्या ठिकाणी सुद्धा कामगारांनी ठाकरेंच्या शिलेदारांना पाठिंबा दिला होता. अनेक वेळा आंदोलनं करून ती यशस्वीसुद्धा केली होती. भाजपा शिंदे गटाकडे सत्ता असूनही त्यांनी कामगारांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम या निकालात दिसून आला. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची भारतीय कामगार सेना असेल किंवा इतर ज्या काही संघटना त्यांच्याशी निगडीत असतील त्यासुद्धा आता रस्त्यावर उतरून या सत्ताधाऱ्यांविरोधात कामगारांसाठी आवाज बुलंद करतील. परंतु भाजपा शिंदे गटातील कामगार नेते मात्र आता या निकालानंतर सध्या शांत आहेत आणि पुढील निवडणुकांसाठी ते आता तयारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे ज्या काही आता पोटनिवडणूक असतील किंवा इतर निवडणुका त्यामध्ये स्वतः उतरून शिवसैनिकांसोबत आता पुढे लढतील यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारतीय कामगार सेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जो शिवसेनेचा कणा राहिला आहे त्यामुळेच आता मुंबईत असेल किंवा इतर ग्रामीण भागातसुद्धा या भारतीय कामगार सेनेचा फायदा ठाकरेंना झालेला दिसेल आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कामगारांसहित जे काही सामान्य नागरिक असतील किंवा इतर युवा त्यांना सोबत घेऊन ठाकरेंची येणाऱ्या अनेक ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सत्ता बसवण्याचं स्वप्न कामगारांच्या मदतीने पूर्ण होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही ठाकरेंच्या बाजूने असाल तर कमेंटमध्ये तसं नक्कीच लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.